आज आपण मल्टिप्लेक्सरच्या बाबतीत पाहणार. मागच्या पार्ट 1 मध्ये कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटच्या बाबतीत पाहिलं होतं. याच कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटचा जो पार्ट आहे, या दुसऱ्या पार्ट मध्ये आपण मल्टिप्लेक्सरच्या बाबतीत पाहणार. मल्टिप्लेक्सरला आपण थोडक्यात MUX असंही म्हणू शकतो. आता मल्टिप्लेक्सरचा अर्थ काय आहे? तर मल्टिप्लेक्सरचा अर्थ असा आहे की याच्यात आपण अनेक इनपुट दिले तर आपल्याला पाहिजे ते फक्त एकच आउटपुट मिळू शकतं. आता जसं टेलिफोन लाईन्स आहेत, एकाच लाईनवर अनेक लाईन्स असतात, मात्र त्याच्यातून कोणती लाईन सिलेक्ट करायची टेलिफोनची हे त्या मल्टिप्लेक्सरवर अवलंबून असते. हे झालं त्या मल्टिप्लेक्सरचं अप्लिकेशन. तर याच्यात त्यांनी ती डेफिनेशन सगळी दिलेली आहे. मल्टिप्लेक्सर इज अ डिव्हाइस that allows digital information from several sources to be repeated on the single line for transmission over that line to a common destination. आता हे सगळं जसं अप्लिकेशन आपल्याला माहिती असलं की आपल्याला बरोबर लक्षात येते की आपण कशाबद्दल शिकून राहिलो. मात्र जेव्हा आपण पुढे ब्लॉक डायग्राम पाहू तर ब्लॉक डायग्राम मध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण या गोष्टी आपल्याला बरोबर समजते. जशी फंक्शनल ब्लॉक डायग्राम जी आहे याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हा पोल आहे, या पोलवरून या ठिकाणी या वेला सिलेक्ट केल्या जाऊन राहिल्या आणि इथे हे जे सिलेक्ट इनपुट आहे हे ठरवतात की या ज्या इनपुट लाईन्स आहे IO I1, तर यापैकी कोणती लाईन सिलेक्ट करून आपल्याला आउटपुट मध्ये द्यायची आहे. यावरून या इनपुटचा जो काही डाटा आहे तो आपल्याला आउटपुट मध्ये कोणता मिळेल हे ठरवलं जातं. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट मध्ये मेन असं असतं की जे काही आउटपुट आहे ते सर्वस्वी इनपुटवरच अवलंबून असतं. तर या फंक्शनल डायग्राम मध्ये मक्सच्या बाबतीत दिलेलं आहे त्यांनी. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे, मल्टिप्लेक्सर सिलेक्ट्स बायनरी इन्फॉर्मेशन प्रेझेंट ऑन एनी वन ऑफ द इनपुट लाईन्स डिपेंडिंग अपॉन द लॉजिक स्टेटस ऑफ द सिलेक्शन इनपुट and routes it to the output line. जे मी ब्लॉक डायग्राम वरून पहिले सांगितलं तेच आपल्याला लक्षात आलं असेल. त्याच्या खालच्या याच्यात दिलाय जसं 2 चा घातांक n म्हणजे 2 raised to power n. 2 raised to power n समजा 2 raised to power 2 असेल तर 4 इनपुट लाईन्स असतील तर त्याच्यापैकी आउटपुट लाईन एक घेतली जाते, मात्र त्याच्यामध्ये 2 सिलेक्ट इनपुट असतात असं त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आता 4 to 1 मल्टिप्लेक्सरचं याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे. 4 to 1 मल्टिप्लेक्सर म्हणजे इनपुट लाईन आहे I0 to I3 म्हणजे I0, I1, I2 आणि I3 आणि त्यापैकी आपल्याला फक्त एकच आउटपुट मिळालं IO to I3चं आणि या एक आउटपुटचं सिलेक्शन जे आहे हे या SO आणि S1 जे 2 सिलेक्ट इनपुट आहेत त्याच्यावर अवलंबून आहे की जे या इनपुट लाईन पैकी कोणता आपल्याला आउटपुट मध्ये लाईन मिळावी. या ठिकाणी जे एनेबल दिलंय, एनेबल असं ठरवतं की या मल्टिप्लेक्सरला जे इनपुट लाईनला दिलेले आहेत त्याच्यापैकी जे आउटपुट मिळणार आहे ते एनेबल करायचं की डिसेबल करायचं हे एनेबल वरून ठरवलं जाते. म्हणजे पूर्ण त्याला कमांड्स दिल्यावरही त्याला जर आउटपुट मिळत नसेल तर एनेबल हे डिसेबल झालाय असा त्याचा अर्थ आहे, म्हणून हे एनेबल इनपुट आहे. या ठिकाणी या ज्या 4 इनपुट लाईन दिलेल्या आहेत 2 raised to power n इनपुट्स, 2 raised to power 2 that is the 4 input lines and n is the 2 that is SO and S1 are the select lines आणि म्हणून आपल्याला y is equal to 1 आउटपुट मिळालं. त्यानंतर ती जी ब्लॉक डायग्राम पाहिली होती आपण, या ब्लॉक डायग्राम मध्ये याच्या आतमध्ये कोणती लॉजिकल डायग्राम असते किंवा कोणतं लॉजिक सर्किट असते हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. 2 अँड गेट वापरल्या, एक ऑर गेट वापरलाय आणि एक नॉट गेट वापरलाय. इनपुट डाटा ज्या लाईन्स दिलेल्या आहेत त्या फक्त 2 दिलेल्या आहेत I0 आणि I1 आणि सिलेक्ट इनपुट त्यामुळे फक्त एकच आहे. जर 4 लाईन्स असत्या तर आपल्याला सिलेक्ट इनपुट हे 2 घ्यावे लागले असते. जर इथे 8 इनपुट लाईन्स असत्या तर सिलेक्ट इनपुट आपल्याला 3 घ्यावे लागले असते. इथे 16 इनपुट लाईन्स असत्या तर आपल्याला सिलेक्ट इनपुटचे 4 घ्यावे लागले असते आणि मग आपल्याला त्याप्रमाणे आउटपुट मिळालं असतं. तर तीच डायग्राम जी 2 लाईनची होती ही 4 लाईनची दिलेली आहे. याच्यामध्ये सिलेक्ट इनपुट 0 0 0 1 1 0 1 1 आणि त्याप्रमाणे
I0, I1, I2, I3 यापैकी कोणती लाईन सिलेक्ट होईल हे ठरवल्या जाते. Z इज इक्वल टू आउटपुट IO, I1, I2 आणि I3 या पद्धतीने याच्यामध्ये 4 इनपुट मल्टिप्लेक्सरचं सांगितलं. म्हणजे 4 इनपुट लाईन्स अँड 1 आउटपुट लाईन वेअर 2 सिलेक्ट इनपुट्स. ओके. त्यानंतर आता जर कॅरेक्टरिस्टिक पाहिली आपण तर कॅरेक्टरिस्टिक टेबल मध्ये आपल्या असं लक्षात येते, इफ द मल्टिप्लेक्सर इज एनेबल्ड S1 and S2, S0 and S1 are the 2 select input, Y is equal to output I0 लाईन म्हणजे इनपुट 0 लाईन जर सिलेक्ट करायची असेल तर सिलेक्ट 00 जे आहे ते या ठिकाणी 00 वापरावं लागतात. त्याच्यानंतर I1 वापरायचे असेल तर इथे 01 वापरावं लागतात. त्याच्यानंतर I2 सिलेक्ट करायची असेल तर इथे 10 वापरावं लागतं. आणि I3 जर सिलेक्ट करायची असेल आउटपुट मध्ये तर या ठिकाणी आपल्याला 1 सिलेक्ट इनपुट घ्यावे लागतात. त्यानंतरच आपल्याला आउटपुट Z पाहिजे ते मिळू शकतं. हे आपण पुढच्या डायग्राम मध्ये पाहिलं. तर कॅरेक्टरिस्टिक टेबल मल्टिप्लेक्सर मध्ये आपल्याला सिलेक्ट लाईन वरून कोणत्या टाईपच्या इनपुट लाईन सिलेक्ट केल्यावर Y म्हणजे आउटपुट मध्ये मिळेल हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर याची जर ब्लॉक डायग्राम पाहिली तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की 4 डाटा इनपुट्स आहे, DO, D1, D2 आणि D3. हे जे 4 डाटा इनपुट्स आहे तर आपल्याला मॅक्झिमम कितीही देता येतात. डाटा D इज इक्वल टू N+1 आणि हे एनेबल इनपुट आहे या ठिकाणी दिलेलं. N:1 मल्टिप्लेक्सर आहे आणि या N नंबर ऑफ डाटा लाईन्स पैकी आउटपुट मध्ये सिलेक्शन होतं. मात्र या जे सिलेक्ट इनपुट्स आहेत हे देखील आपल्याला SM-1 इज इक्वल S1 to S0 म्हणजे इतके आपल्याला M इनपुट्स सिलेक्ट करावे लागतात. टोटल इनपुट्स पेक्षा एकनी कमी आणि त्याप्रमाणे आपल्याला आउटपुट मिळतं. याच्यामध्ये जे 4 उदाहरणं दिलेले आहेत ते सांगितलेले आहे 2:1 मल्टिप्लेक्सर असेल म्हणजे 2 इनपुट लाईन आउटपुट 1, तर या ठिकाणी 4:1 मल्टिप्लेक्सर, 16:1 मल्टिप्लेक्सर आणि 32:1 मल्टिप्लेक्सर असे 4 मल्टिप्लेक्सर आपल्याला सिलेबस प्रमाणे आपल्याला याच्यामध्ये घेता येतात आणि इथपर्यंतच आपल्याला स्टडी करता येतो. त्यातल्या त्या 16:1 मल्टिप्लेक्सर पर्यंतच आपल्याला आवश्यकता आहे.